अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नांदेडमध्ये रामनवमी साजरी केली जाणार आहे। रामनवमी निमित्त नांदेड शहरातून भव्य मिरवणूक काढली जाते। या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून दक्षता घेतली जाते। मिरवणूक मार्गावरील शिवाजीनगर येथील मस्जिदींसमोर पोलिसांनी लाकडी भिंत उभारली आहे। केंद्र सरकारच्या आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता लाभार्थ्यांना 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे। पूर्वीच्या 1,20,000 रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे। रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी भरती करण्याची तयारी पूर्ण केली आहे। यावेळी एकूण 9,900 पदांसाठी भरती होणार आहे। त्यामुळे हजारो तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे। दिल्लीमध्ये केंद्रातील मोदी सरकारची आयुष्मान भारत योजना सुरू झाली आहे। या योजनेमुळे आता दिल्लीमध्ये पात्र कुटुंबांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत आणि त्यात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारचा प्रत्येकी 5 लाख रुपयांचा वाटा असेल। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। त्यावेळी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा ताफा थांबवत महामार्गावरील अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली। गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून नेत त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। जळगावात ललित कला भवन इथे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी यशवंत भोसले मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, जळगाव अशा अनेक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी केली होती आणि या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। मात्र त्यांना आता पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत पक्षात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,15,000 क्विंटलची आवक झाली। यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35,000 क्विंटल तर नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची 39,000 क्विंटल आवक झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक कमी होत असल्याचं चित्र समोर आलंय। गव्हाला सर्वसाधारण 2,756 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला। रामटेक सरकारनं रब्बी विपणन हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा आणि रब्बी धान खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या दोन्ही धान्यांच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे। देशभरात द्राक्ष निर्यातीसाठी नाशिकची ओळख आहे। मात्र मागील वर्षीच्या तुलनेमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे 2024-25 या हंगामात उत्पादनात 40% घट दिसून आली आणि त्यामुळे युरोपियन आणि बिगर युरोपियन देशात मागील वर्षी झालेल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत द्राक्ष निर्यात जवळपास 40,000 टन कमी झाली आहे। कडक उन्हाळा सुरू असतानाच अचानक हवामान बदललं असून जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या हापूस आंब्याचं मोठं नुकसान झालं असून फळगळती होऊन आंबा काळा पडलाय तर आंबा बागायतदारांचे 30% अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे। जलवाहिनीच्या कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील पाणीपुरवठा मंगळवारी 8 एप्रिलला 2.5 तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून तसंच उकळून पिण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं। गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल न करून घेतल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची ही मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवलाय। 10 लाखांची अनामत रक्कम भरली नसल्यानं गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पालिकेचा 27,38,00,000चा मिळकत कर थकवलाय। सर्वेक्षणानंतर नोंदणीकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून प्रमाणपत्र वाटप सुरू झालंय। यात योग्य कागदपत्र आणि अर्जासोबत नियमानुसार 1,400 रुपये शुल्क भरणाऱ्या फेरीवाल्यांना प्रति प्रमाणपत्र 3,000 रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिकेनं ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणात मुंबईतील 19 वॉर्डात रस्त्यांवरील श्वानांची संख्या 21.8% आणि झोपडपट्ट्यांमध्ये 27.4%, मात्र मुंबईतील संख्या घटलेली आहे।
मुंबईकरांच्या वेगवान आणि गारेगार प्रवासासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रो ट्रेनचं जाळं विणलं जात असून भविष्यात मुंबईकरांचा मेट्रो टू मेट्रो प्रवास होणार आहे आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी वेगवेगळ्या मेट्रो मार्गिका FOBद्वारे जोडणं शक्य असून त्याची सुरुवात मेट्रो 3चे RAJVA हे स्थानक आणि मेट्रो 6चं सिप स्थानक FOBनं जोडण्यात येणार आहे. नाशिकमध्ये श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय तर पंचवटीमध्ये वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले. वक्फ सुधारणा विधेयकावेळी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा हे लोकसभेत अनुपस्थित होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता त्यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलंय. तब्येत बरी नसल्यानं उपस्थित राहू शकलो नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. गडचिरोली शहरात चंद्रपूर मार्गावर असलेल्या दुकानकाळ्यांना आग लागल्यानं आगीमध्ये 4 दुकानं जाऊन खाक झाले आहेत. या भागातील वीज पुरवठा देखील काही काळ खंडित करण्यात आला होता. रायगडमधील किळसवाणी घटना समोर आली. महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करत एका बंद मोडक्या घरात त्यांना सर्व कपडे साठवून ठेवले होते. अचानक कपडे चोरीला जात असल्यानं महिलांनी शोध घेतल्यानंतर CCTVतील फुटेजमुळे सर्व घटना उघडकीस आल्या. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयानं दणका दिलाय. माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूनं लागलाय. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळली असून मुंडे यांना 2 लाखांची पोटगी द्यावी लागणार आहे. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र कोर्टात सादर केलं. करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळली आहेत असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांसोबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्या शेतकऱ्याशी आपण बोलत होतो तो आपला मित्र आहे आणि ते विधान चेष्टा मस्करीमध्ये केलं होतं असं कोकाटे म्हटल्यात. मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असं कोकाटे यांनी म्हटलं. कर्जमाफीबाबत कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक आणि असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकरी शेती कशी करतात याची जाण कृषी मंत्र्यांना नसल्याची टीका किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारनं सोयीस्कर बगल दिले आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर महायुती बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. ज्या शेतकऱ्यांमुळे आज आपण सत्तेत बसलो आहोत त्या शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल अशी विधानं करणं योग्य नसल्याचं म्हणत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल पार पडली. एकूण 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून 32,205 सभासद मतदारांपैकी 83% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे. सिल्लोड नगर परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2ऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रमाई घरकुल योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलं. राज्यात नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असून ते सर्व घाण पाणी थेट नद्यांमध्ये सोडतात आणि त्यामुळेच नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट बनत चालली असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पंढरपूर येथील नियोजित वास्तूचं भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं. धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1,64,00,000 हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केलेला आहे. या विरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.